जबरदस्त अशी कामगिरी आपल्याला गोलंदाजीची पाहायला मिळाली. संजय नगर संघाच्या या गोलंदाजाकडनं पूर्णपणे जखडून ठेवलं आहे. 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान. एवढं काय आपण लो स्कोर म्हणावं लागेल. हेते रे 4 मग नंतर ने खेळू ये तुम्ही एक मॅच याच्या पुढे होणारा सामना वेनगाव वर्सेस आंबेवाडी वर्सेस वेनगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आंबेवाडी वर्सेस वेनगाव. सागर पवार आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. संजय नगर संघाकडनं सलामीची जोडी जे मैदानामध्ये रवाना झाले. स्ट्राईकला येतो. निखिल आणि रमेश मयूर. हॅलो, जे वडाजवळ जी पब्लिक बसले ना त्या पोलाजवळ जी गाडी आहे ना त्याचा आरसा फक्त क्रॉस करा. खेळाडूंना थोडी दिक्कत होते, थोडा प्रॉब्लेम होतोय. हा बस बस बस, थँक्यू, धन्यवाद. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज रवी, तसंच सामोरा फलंदाज निखिल. इथं मात्र आखूट टप्प्याला चेंडूला धाडून देतो लेग साईडच्या दिशेने. इथं मात्र आमचे होलिंडर आहेत वेनगाव संघाचे आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकार ठोकून मात्र देखील या गोलंदाजाचं स्वागत करतोय निखिल. आणि निश्चितच निखिल ह्याला म्हणावं लागेल की हा पहिलं षटक मात्र देखील हाणामारीचा आहे आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र चांगली सुरुवात केली. असं नाही, शेवटी क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे, त्याच्यामध्ये काही बिघडू शकतो. परंतु जर 2-3 षटकामध्ये जर सामना उरकला तर आमचा थोडा वेळ वाचू शकतो. बघूया, चेंडू मात्र जातो उंचावर आणि एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होता आणि त्याला एक साधा सोबा झेल होता, परंतु बाउंड्री लाईनचा फिल्डर मात्र देखील तिथं प्रयत्न करतोय. चांगलीशी सुरुवात आणि 2 धावा. पंच 2 धावा ना, 2 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल निखिल याच्याकडनं. 2 चेंडूमध्ये 8 धावा मात्र जमा करतोय. पुढील चेंडू आणि इथं मात्र ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. निश्चितच हलकासा थर्डमॅन क्षेत्रामध्ये पुश केला असता तर निश्चितच 4 धावा मात्र मिळाले असते. आपण तो चांगलासा कमबॅक म्हणावा लागेल या गोलंदाजाचा. एक निर्धाव चेंडूची संगता करतोय. 3 चेंडू आणि 8 धावा मात्र मिळवतोय. इथं मात्र पुलटा चेंडू बघूया आणि इथं मात्र जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. पहिलं षटक हाणामारीचं षटक आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलतोय. याच्या पुढील होणारा सामना वेनगाव वर्सेस आंबेवाडी. इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातो. इथं मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक नौखा क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल, कारण तर एक साधा सोपा झेल होता आणि तो पण झेल सोडतोय. तो म्हणजे
निखिल एक स्फोटक फलंदाज मानला जातो संजयनगर संघाकडनं आणि त्याला जीवनदान देतोय. निश्चितच कुठंतरी हे मात्र महाग ठरू शकतो. ते म्हणजे हातनोली संघाला जर हा झेल टिपला असता तर निश्चितच दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार मिळाला नसता. आणि आता सुद्धा एकेरी धाव होती, तिथे सुद्धा एकच धाववरती मात्र देखील संतोष मानला त्याने. धावसंख्या एकनी वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 ह्या धावसंख्येवरती. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावरती असताना इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय आणि इथं मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये म्हणावं लागतील या 4 धावा. 17 धावा मात्र अजून एक बॉल आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 1700 धावसंख्या झाले. पहिल्याच षटकामध्ये मात्र देखील संजयनगर संघाने मात्र हा सामना पूर्णपणे आपल्या खिच्यामध्ये घेऊन ठेवलाय, पूर्णपणे आपल्या खिच्यामध्ये घेतलाय. पहिलं षटक थोडंसं पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्याचा मात्र देखील ह्या दोन्ही फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला आणि पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये फक्त 17 धावा जमा केल्यात. वैयक्तिक दुसरं षटक मात्र देखील घेऊन येतोय गोलंदाज विठ्ठल. निखिल समोर फलंदाज निखिल दुसरं षटक घेऊन आलाय विठ्ठल. मात्र विठ्ठलाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव मात्र निखिल जमा करतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. इथं मात्र लेग साईडच्या दिशेने भिडवून दिला चेंडूला, मात्र चेंडू जातोय. पंच काय 1 बाउन्स, चौकार. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवरती. 5 धावा पाहिजे ना फक्त. आता मात्र फक्त 5 धावांची आवश्यकता. अरे मग तीच ना, 1 ओव्हर मारत तर बरायला 2 ओव्हर वाचील ना टाइम. आणि इथं मात्र उंचावरून धाडून देतो चेंडूला, बघूया. आणि इथं मात्र हा खणखणीत षटकार आणि इथं मात्र संजयनगर संघ हा मात्र विजय होतोय. 27 धावांचं आव्हान होतं आणि ते मात्र हे दोघे फलंदाज मात्र देखील 9 चेंडूमध्ये 28 धावा मात्र पार करतात. याच्या पुढील होणारा सामना बेनगाव वर्सेस आंबेवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि संजयनगर संघाच्या या दोन्ही संघाची जेवढी तारीफ करावी तेवढी, जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. गुड जॉब म्हणावं लागेल, जबरदस्त फलंदाजी म्हणावं लागेल या दोन्ही फलंदाजाची. अरुण दादा ये ना आठे आता जरासा मग निघतच जेवे आणा, थोडासा आराम पण नाही करेल रे. चालेल सर, ठीक आहे. चालेल ठीक आहे.